नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर जवळपास 36 वर्षांनंतर समुद्रात कशी बुडाली। तर तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्रीकृष्णासमवेत संपूर्ण यदुवंश युद्धात मारला गेला। पौराणिक कथांनुसार यादवी माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात। एक म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि दुसरी म्हणजे ऋषीमुनींनी श्रीकृष्णाचा मुलगा साम याला दिलेला शाप। महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा युधिष्ठिर पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान होणार होता, तेव्हा गांधारीने महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवून शाप दिला की ज्या प्रकारे कौरवांच्या वंशाचा नाश झाला त्याच प्रकारे यदुवंशाचा सुद्धा नाश होईल। महाभारत युद्धानंतर जेव्हा 36वे वर्ष सुरू झाले तेव्हा अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि द्वारकेत अपशकुनाचे संकेत मिळू लागले। एक दिवस महर्षी विश्वामित्र, कण्व, देवर्षी नारद द्वारकेला गेले, तेव्हा यदुवंशातील राजकुमारांनी त्यांची मस्करी करण्याचे ठरविले। त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा साम याला स्त्री वेशात ऋषींसमोर उभे केले आणि ऋषींना सांगितले की ही स्त्री गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल। सर्व ऋषींच्या जेव्हा लक्षात आले की हे तरुण आपला अपमान करत आहेत, तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन शाप दिला की श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाच्या पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ निर्माण करेल। त्याच कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि क्रोधी लोक स्वतःच्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल। त्या मुसळाच्या प्रभावाने फक्त श्रीकृष्ण आणि बलराम वाचतील। श्रीकृष्णाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खात्री होती की हा शाप खरा ठरणार। ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्याच दिवशी मुसळ निर्माण केला। जेव्हा ही गोष्ट यादव राजा उग्रसेन याला समजली तेव्हा त्याने त्या मुसळाचा चुरा करून तो समुद्रात फेकून दिला। त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर अपशकुन होऊ लागले। प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागली। नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की रस्त्यावर माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले। ते रात्री झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरतडून खात असत। गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका आणि मुंगुसांच्या गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले। श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकुन बघितले तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा होण्याची वेळ समीप आली आहे। हे सर्व अपशकुन आणि सोबतच चालू पक्षाच्या 13व्या दिवशी असणारा अमावस्येचा योग अगदी महाभारताच्या युद्धाच्या वेळी असलेल्या क्षणासारखा होता। गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर श्रीकृष्णाने द्वारकेतील यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर जाण्याची आज्ञा दिली। श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मान राखून सगळे राजवंशी समुद्र किनाऱ्यावर प्रभास तीर्थावर येऊन राहू लागले। महाभारत युद्ध समाप्त झाल्यानंतर यादवांच्या प्रभावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। वर्चस्वासाठी त्यांच्यात भांडणे व्हायला लागली। एक दिवस देवतांनी वायुदेवाला दूत बनवून श्रीकृष्णांकडे पाठवले। आपले पृथ्वीवरील कार्य संपले असून आता आपल्या महाप्रस्थानाची वेळ जवळ आली आहे, असा संदेश वायुदेवाने श्रीकृष्णांना दिला। जोपर्यंत यादवांचे कुळ पृथ्वीवरून समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत पृथ्वीवरच राहण्याचा निश्चय श्रीकृष्णांनी वायुदेवांजवळ बोलून दाखवला। श्रीकृष्णांचा निरोप घेऊन वायुदेव परत निघाले। दुसऱ्या दिवसापासून द्वारकेवर अपशकुनाचे वारे वाहू लागले। यादवांमधील भांडणे पराकोटीला गेली। सर्व यदुवंशी तत्कालीन प्रभास क्षेत्र म्हणजे आत्ताचे सोमनाथ मंदिर परिसरात आले। तेथे सर्व यादवांमध्ये जोरदार भांडणे झाली। भांडणे इतकी वाढली की हिंसाचार सुरू झाला। प्रभास तीर्थावर असताना एके दिवशी अंधक आणि वृष्णी वंशजांमध्ये बाचाबाची झाली। तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये कृतवर्माचा वध केला। ते पाहून अंधक वंशीयांनी सत्यकीला घेरून त्याच्यावर हल्ला केला। सत्यकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेला। सत्यकी आणि प्रद्युम्न दोघेच अंधक वंशीयांशी लढले, परंतु त्यांचे बळ कोठेतरी अपुरे पडले आणि अंधक वंशीयांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला।
आपल्या पुत्राच्या आणि सत्यकीच्या वधाने क्रोधित होऊन श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपटले. दुसऱ्याच क्षणी ते सांबाने निर्माण केलेल्या लोखंडाच्या मुसळामध्ये परावर्तित झाले. त्या मुसळामध्ये इतकी शक्ती होती की एका घावात ते समोरच्याचे प्राण हिरावून घेत असे. श्रीकृष्णाने प्रभास तीर्थावर जाऊन त्या मुसळाने सर्वांचा वध करण्यास सुरुवात केली. श्रीकृष्णाच्या डोळ्या देखत साम, चारुदेष्ण, अनिरुद्ध आणि गद या महावीरांचा मृत्यू झाला. श्रीकृष्णाने रागामध्ये इतर सगळ्याच यदुवंशीय वीरांचा वध केला. तेव्हा त्याने आपला सारथी दारुक याला सांगितले की तू हस्तिनापूरला जा आणि अर्जुनाला या सर्व प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन ये. दारुकाने श्रीकृष्णाची आज्ञा पाळली. इकडे श्रीकृष्ण पुन्हा द्वारकेला परतले आणि त्यांनी सर्व गोष्ट पिता वासुदेवांना सांगितले. यदुवंश नष्ट झाल्याचे दुःख वसुदेवालाही झाले. काही वेळातच संपूर्ण यादव वंशज समुद्रात सामावले गेले. यादव कुळाचा अंत झाल्यानंतर बलराम समुद्रकिनारी गेले. बलराम यांच्या मुखातून विशालकाय नाग बाहेर पडत असल्याचे श्रीकृष्ण आणि त्यांचे सारथी दारुक यांनी पाहिले. काही वेळातच तो नाग समुद्रात सामावला गेला. बलराम हे शेषनागाचे अवतार होते. त्यामुळे शरीर त्यागून मूळ रूपात आल्यावर ते समुद्रात विलीन झाले. त्याच ठिकाणी बलराम यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. बलराम यांनी देहत्याग केल्यानंतर श्रीकृष्णांनी आपले अवतार कार्य संपवले. द्वारकेत जे लोक शिल्लक राहिले आहेत त्यांना अर्जुनासोबत जायला सांगा. सर्व नागरिक अर्जुनासोबत गेले की समुद्राकडून जमीन घेऊन तयार करण्यात आलेली द्वारका नगरी पुन्हा समुद्रात सामावली जाईल. माझे भवन केवळ शिल्लक राहील असा संदेश श्रीकृष्णांनी सारथी दारुकाला दिला. दारुकाला पाठवल्यानंतर श्रीकृष्ण योग साधनेत लीन झाले. तेवढ्यात जरा नामक शिकारीने हरणाचा डोळा समजून श्रीकृष्णाच्या पायावर बाण सोडला. बाण लागताच श्रीकृष्ण खाली पडले. आपण मारलेला बाण खुद्द श्रीकृष्णांना लागल्याचे पाहून जरा नामक शिकाऱ्याला अत्यंत दुःख झाले. मात्र श्रीकृष्णांनी त्याला समजावले की ही घटना मीच रचली होती. देहत्याग करण्यासाठी मीच ही घटना घडवली. गेल्या जन्मीचे ऋण यामुळे फेडले गेले. जरा पूर्वजन्मी बाली होता ज्याचा वध श्रीरामांनी केला होता. अर्जुन द्वारका येथे पोचल्यावर परिस्थिती पाहून त्यांना वाईट वाटले. सर्व यदुवंशाची उत्तरक्रिया अर्जुनाने केली. श्रीकृष्णाच्या महाप्रस्थानानंतर रुक्मिणी, रेवती आणि जांबवंती यांनीही आपला देह ठेवला. जड अंतःकरणाने अर्जुन उर्वरित द्वारकावासियांना घेऊन परतला. अर्जुन जाताच संपूर्ण द्वारका समुद्रात विलीन झाली. या घटनेनंतर पृथ्वीवर कलियुगाचा प्रारंभ झाला. श्रीकृष्ण निर्वाण ख्रिस्तपूर्व 3102 या वर्षी 18 फेब्रुवारी रात्री 2:27 झाले. त्या दिवशी प्रमादी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र होते. श्रीकृष्ण निर्वाणानंतर कलियुगाचा आरंभ झाला. तर मंडळी, आशा करते श्रीकृष्णांची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर जवळपास 36 वर्षानंतर समुद्रात कशी बुडाली याबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.